नमस्कार, तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या या चॅनलवर. मित्रांनो, राज ठाकरे यांना भीम जयंतीचा त्रास होतोय की काय, किंवा भीम जयंतीबद्दल त्यांच्या मनामध्ये काही वेगळं आहे का, हे असं वाटायला लागलंय. कारण त्यांनी एक राजकीय पोस्ट केली त्यांच्या फेसबुक वरनं, जे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांनी एक पोस्ट केली, आणि ती जी पोस्ट आहे प्रश्न उपस्थित निर्माण करणारी आहे. तर सर्वात अगोदर पूर्ण बातमी काय आहे आपण जाणून घेऊया. परंतु तत्पूर्वी तुम्हा सर्वांना विनंती असेल, आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आज 14 एप्रिल म्हणजे देशभरात उत्साहात साजरी केली जात आहे. देशात समता प्रस्थापित करण्यासाठी आयुष्य खर्ची घालणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करत असताना देशातील लाखो लोक जे आहे आनंदाने नाचताना देखील आपल्याला पाहायला मिळतात. दरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी अनेक राजकीय नेत्यांनी सोशल मीडियावरती पोस्ट केले आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील पोस्ट लिहित असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केलंय. शिवाय त्यांनी महापुरुषांच्या जयंती दिवशी लावण्यात येणाऱ्या डीजे विषयी देखील मत व्यक्त केलेले आहे. तर ते नेमकं काय म्हणाले जाणून घेऊया. राज ठाकरे लिहितात, आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती, त्यानिमित्त त्यांच्या स्मृतीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं विनम्र अभिवादन. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देशासाठी दिलेलं जे योगदान आहे ते अतुलनीय आहेच, आणि या देशाच्या येणाऱ्या पिढ्या त्याबद्दल त्यांच्या ऋणात राहतील. पण आज जागतिक आणि देशांतर्गत घटनांमुळे रुपये जेव्हा कमकुवत होत आहेत, त्यावेळेस प्रॉब्लेम ऑफ द रुपी, इट्स ओरिजिन अँड इट्स सॉल्युशन सारखा अभ्यासपूर्ण ग्रंथ लिहिणारे फक्त सामाजिक नाही तर अतिउत्तम आर्थिक समाज असणारे बाबासाहेब आठवतात. ब्रिटिशांच्या धोरणांमुळे भारतीय रुपयाचं अवमूल्यन कसं झालं आणि त्याचा सामान्य भारतीयांच्या आयुष्यावर कसा खोल परिणाम झाला हे त्यांनी या ग्रंथात विशद केलं आहे. यात त्यांनी मांडलेल्या सूचना या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या स्थापनेचा पाया देखील आहेत. स्वातंत्र्यातील लढ्यातील नेत्यांना फक्त देशाला स्वातंत्र्य मिळायला हवं इतकीच आस नाही, तर ते स्वातंत्र्य समाजाच्या तळागाळापर्यंतच्या माणसाला लाभदायक झालं पाहिजे आणि त्याचा आर्थिक विकास देखील झाला पाहिजे. थोडक्यात सामाजिकदृष्ट्या आणि अर्थशास्त्राचा देखील त्यांना उत्तम अभ्यास होता. बाबासाहेब हे त्या पिढीतले या बाबतीतले अग्रगण्य नेते होते. छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर आणि अशा कितीतरी महान नेत्यांचे नुसते पुतळे उभे करणे, त्यांना जातीपातीत विभागणे, त्यांच्या नावाने जाती धर्मात फूट पाडणे, त्यांच्या जयंत्या आणि पुण्यतिथ्यांना कर्णकर्कश डीजे लावून नुसत्या मिरवणुका काढणे, यासारख्या गोष्टींमधून हे राज्य आणि राजकारणी बाहेर येतील, तेव्हाच या महान लोकांना आपण श्रद्धांजली अर्पण करू शकतो. नाहीतर या महान व्यक्तींच्या फक्त जयंत्या आणि पुण्यतिथ्यांना हार घालण्यापुरतेच उरतात, आणि त्यांचा वारसा, त्यांचे विचार आणि आपण आत्ताच्या सत्तापिपासू राजकारण्यांसाठी पायदळी तुडवत राहू. विकास म्हणजे सरकारी मदत, उड्डाणपूल आणि रस्ते इतकीच मर्यादित कल्पना आत्ताच्या सरकार रुजवत असताना या सगळ्या वरवरच्या विकासांचा फायदा नसलेले हे मोठा वर्ग भारतात आहे. परंतु मित्रांनो, आता प्रश्न हा उपस्थित राहत आहे की राज ठाकरे यांनी ही जी पोस्ट केली, ही त्यांनी इतर कोणत्या राजकीय नेत्याच्या किंवा इतर कोणत्या नेत्याच्या पुण्यतिथीबद्दल किंवा जयंतीनिमित्त केली नाही. त्यांनी फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती का निवडली, किंवा त्याच दिवशी त्यांना डीजेच्या कर्णकर्कश आवाजाचा त्रास कसा व्हायला लागला, किंवा त्यांना डीजे कर्णकर्कश कसे वाटायला लागले जेव्हा इतर लोकांच्या, इतर नेत्यांच्या जयंत्या असतात, तेव्हा देखील ते हे पोस्ट करू शकतात. असा प्रश्न आता सोशल मीडियावरती व्यक्त होत आहे. तर याबाबत तुमचं काय मत आहे खाली कमेंट करून नक्कीच सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.